राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2018-19 इयत्ता 10वी शालेय क्षमता चाचणी विषय भूगोल प्रश्न क्रमांक 65 ते 80 विद्यार्थी मित्रो, सन 2018-19 मध्ये घेतल्या गेलेल्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेमधील भूगोल विषयातील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण याच प्रश्नाची उत्तरे सविस्तर पाहणार आहोत की ज्याचा उपयोग या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षेसाठी किंवा पुढील NTS परीक्षेसाठी होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 65. भारताच्या कोणत्या दिशेला सागरी किनारा नाही? पर्याय आहेत: 1 पूर्व, 2 पश्चिम, 3 दक्षिण, 4 उत्तर. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर. भारताच्या उत्तर दिशेला सागरी किनारा नाही. प्रश्न क्रमांक 66. गटात न बसणारा घटक किंवा शब्द ओळखा. शब्द आहेत: 1 हिम, 2 गारा, 3 बर्फ, 4 पर्जन्य. गटात न बसणारा शब्द ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 बर्फ. गटात न बसणारा शब्द आहे बर्फ. प्रश्न क्रमांक 67. भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असूनही भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. कारण? पर्याय दिलेले आहेत 4. 1 भारताची लोकसंख्या जास्त आहे, 2 भारताची लोकसंख्या कमी आहे, 3 ब्राझीलची लोकसंख्या जास्त आहे आणि 4 भारत व ब्राझील लोकसंख्या समान आहे. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 भारताची लोकसंख्या जास्त आहे. भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असूनही भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे, कारण भारताची लोकसंख्या ही ब्राझीलपेक्षा जास्त आहे. प्रश्न क्रमांक 68. वाहतुकीचे महत्त्व. अयोग्य विधान कोणते आहे? 1 व्यापार विस्तार, 2 जलद औद्योगिकीकरण, 3 पर्यटन विकास आणि 4 रोजगार संधीची कमतरता. अयोग्य विधान ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 रोजगार संधीची कमतरता. वाहतुकीच्या महत्त्वामध्ये रोजगाराच्या संधीची कमतरता हे अयोग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 69. भारतातील अतिपूर्व व अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक किती मिनिटांचा आहे? 1 110 मिनिटांचा, 2 120 मिनिटांचा, 3 130 मिनिटांचा आणि 4 140 मिनिटांचा. वेळेचा फरक ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता.
योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 120. भारतातील अतिपूर्व व अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक 120 मिनिटांचा आहे. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. 1. गंगा, 2. साबरमती, 3. सिंधू, 4. यमुना. वेगळा घटक ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. वेगळा घटक आहे पर्याय क्रमांक 2. साबरमती. प्रश्न क्रमांक 71. हिमालयाच्या उंच सखल प्रदेशात कोणता वस्ती प्रकार आढळतो? पर्याय आहेत 1. केंद्रित, 2. रेषाकृती, 3. विखुरलेला, 4. ताराकृती. वस्ती प्रकार ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. विखुरलेला. हिमालयाच्या उंच सखल प्रदेशात विखुरलेला वस्ती प्रकार आढळतो. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी संदेशवहन साधनांचा प्रकार कोणता घटक नाही? 1. संगणक, 2. भ्रमणध्वनी, 3. इंटरनेट, 4. विश्वकोश. पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. विश्वकोश. विश्वकोश हा संदेशवहन साधनांचा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक 73. बरोबर जोड्या असलेला प्रकार ओळखा. राज्य. 1. महाराष्ट्र, 2. राजस्थान, 3. उत्तराखंड, 4. तमिळनाडू. पर्यटन स्थळे. 1. उदगमंडलम, 2. मसुरी, 3. अजिंठा, 4. जैसलमेर. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. बरोबर जोड्यांचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. अ3, ब4, क2, ड1. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणता देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही? पर्याय आहेत 1. अर्जेंटिना, 2. म्यानमार, 3. पेरू, 4. फ्रेंच गियाना. सीमेलगत नसणारा देश ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक म्यानमार. म्यानमार हा देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही. प्रश्न क्रमांक 75. बरोबर जोड्या असलेला प्रकार ओळखा. ए. समशीतोष्ण गवताळ प्रदेश शावाना, बी. काटेरी झुडपी वने ॲमेझॉन नदीचे खोरे, सी. उष्ण गवताळ प्रदेश कटिंगा, डी. विषुववृत्तीय वने पंपास. बरोबर जोड्याचा पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ए 4, बी 3, सी 1,
D2. प्रश्न क्रमांक 76. सोबतच्या नकाशा आराखड्यात ए या अक्षरस्थानी ब्राझीलमधील कोणती नदी आहे? पर्याय आहेत: 1. पॅराग्वे, 2. परानिबा, 3. उरुग्वे, 4. पुरुस. ए अक्षरांनी दर्शवलेली नदी ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे 3. उरुग्वे. ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात ए या अक्षरस्थानी ब्राझीलमधील उरुग्वे नदी आहे. प्रश्न क्रमांक 77. ॲमेझॉन व टोकॅन्टिन्स नद्यांच्या मुखादरम्यान टिंबटिंब हे मोठे किनारी बेट तयार झाले आहे. 1. साओ फ्रान्सिस्को, 2. माराजा, 3. मार्कोस, 4. रिओ. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. माराजा. ॲमेझॉन व टोकॅन्टिन्स नद्यांच्या मुखादरम्यान माराजा हे मोठे किनारी बेट तयार झाले आहे. प्रश्न क्रमांक 78. खालील बाबींच्या योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. स्तंभ अ. प्रदेश: 1. गियाना उच्चभूमी, बी. ॲमेझॉनचे खोरे, 3. पॅराग्वे पॅराना, डी. ब्राझीलची उच्चभूमी. ब स्तंभ: सरासरी पर्जन्य: 1. 1500 मिलीमीटर, 2. 600 मिलीमीटर, 3. 1600 मिलीमीटर, 4. 2000 मिलीमीटर. स्तंभ क. वनांचा प्रकार: पी. समशीतोष्ण, ई. पानझडी वने, आर. उष्णकटिबंधीय वने, एस. विषुववृत्तीय वने. पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. जोड्यांचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ए. 3R, बी. 4S, सी. 1Q, डी. 2P. प्रश्न क्रमांक 79. लोकसंख्येची घनता जास्त असण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांचा योग्य पर्याय आहे? पर्याय आहेत: 1. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता, 2. सुपीक जमीन, शेतीचा विकास, शुष्क वाळवंटी प्रदेश, 3. मैदानी प्रदेश, उद्योगांचा विकास, डोंगराळ प्रदेश, 4. डोंगराळ प्रदेश, घनदाट वनक्षेत्र, सुपीक जमीन. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता. लोकसंख्येची घनता जास्त असण्यासाठी सुपीक जमीन, मैदानी प्रदेश आणि पाण्याची उपलब्धता हे घटक आवश्यक आहेत. प्रश्न क्रमांक 80. मेघालयामधील मौसिनराम हे सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत: 1. गारो, 2. जैंतिया, 3. खासी, 4. दिसपूर. सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. खासी.
मेघालयमधील मौसिनराम हे सर्वाधिक पर्जन्यवृष्टी ठिकाण खालीलपैकी खासी जिल्ह्यात आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.